येस लेट्स प्ले स्टार्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सिद्धांत वारंग फलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती सिद्धूने चेंडूला पाठवले एका धावेसाठी. चांगलं बॅटल या दोन संघांदरम्यान रंगताना दिसणार आहे. सौरभ विश्वकर्माच्या प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस, 100 रुपयाचं बक्षीस. JSR जय श्रीराम या टीमकडून. मनीष ज्याकडे ईडीची इन्क्वायरी बसवायला त्याच्या खिशामध्ये जाम पैसा आहे. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला. कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि ती फिल्डिंग बघायला मिळत असताना सिंगलदा धावून कंप्लीट केली सौरभने. ताबडतोड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत, सज्ज आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलं सिंगल धावेसाठी. एक धाव येताना दिसते. हळूहळू सगळी बक्षिसं या मंचाच्या दिशेने येऊ लागल्यात. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. फलंदाज बाद. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. माझी डोंगरची राणी. थँक्यू 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 डीजे. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. ज्या आई जीवदानीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. डोंगरावरती बसून अखंड वसविराचं रक्षण जी करते, ज्यांच्यावरती नजर ठेवून असते आणि त्याचा आशीर्वाद आपण सर्वांच्या पाठीशी आहे, अशा जीवदानी आईचं गीत या ठिकाणी ऐकायला मिळालं. मॅचच्या दिशेने सुपर 6चा हा पहिला मुकाबला, ज्याच्यामध्ये सिद्धांत वारंग आणि आता सिद्धेश बडांबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. चांगली गोलंदाजाने आतापर्यंत केली आहे. समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवायचं होतं, नाही अडू शकलाय. काय सांगितलं नाव? सिद्धांत वारंग तो सिद्धू आहे. पहिला सिद्धू आहे, दुसरा ज्या सगळ्या टीम्सना विनंती, जेवण आलेलं आहे. जे कोणी फ्री झालेत त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. ज्या टीम फ्री झालेल्या आहेत त्यांनी जेवण करून घ्या. जेवण आलेलं आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 गड्यांच्या पतनानंतर टीम अल्पेश 11 आता सिद्धांत वारंग समोर. मयूर आहे. हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला खेळले. सिंगल धाव येताना दिसते. 3 स्टार बारुंडा माऊली या संघाने खरोखर सर्वांना आश्चर्यचकित करणारा परफॉर्मन्स केला आहे आणि तो संघ आता अल्पेश 11 या संघासमोर खेळतोय. सिद्धेश बाडंबे याने चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एकदा बाली सिंगल धावफलक पुढे जाईल. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2026 5वं पर्व. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅपमधून नाही पाठवू शकल्यात. व्हॉट अ फेल्ड. सुंदर सुंदर फिल्डिंगचा नजारा. चांगलं क्षेत्ररक्षण. दडपण आता वाढत चाललंय. अल्पेश 11 वरती दडपण वाढत चाललंय. सिद्धांत वारंग ज्याच्यावरती नजर आहे, या फुलपाडा नगरीमधील बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे असा सिद्धू. आणि त्याच्या ऑन साईडला यावेळेला चेंडू अडवलाय आणि त्याला बॅक सुद्धा केलंय. 1-2 नव्हे कित्येक खेळाडू एकत्रित आले. चांगला क्षेत्ररक्षणात जरा पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 2 चौकार येऊ शकलेच ते अशा वेळेला केली ही फिल्डिंग कौतुकास्पद आहे. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकांचं. सुपर 6 नॉकआउट मध्ये. ओ एज प्लेड ऑन. फलंदाज सिद्धेश बडांबे बाद. DJ Bambia in the mix.
थँक्यू डुबे. चला फलंदाज लवकरात लवकर यायचंय. मनीष साखर्डेकर, बेलरुबा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. मयूर बॉलिंग मार्क वरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाव्यासाठी निघून गेला. सिंगल धाव येताना दिसते. एका धाव्याने षटक क्रमांक मला वाटतं दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती अल्पेश 11. राज नवीन गोलंदाजी मार्क वरती त्याच्या समोर. हो यावेळेचा चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू गेलाय डिक्लेअरच्या दिशेने. एका धाब्यासाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सिद्धांत वारंग यांना स्ट्राईक एंडवरती आपण येताना पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पण तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आता सिद्धेव म्हणजे सिद्धांत वारंग याच्यावरती प्रचंड दडपण. खूप मोठा जबाबदारीचा ओझा येऊन राहिलाय. राज कशा प्रकारे त्याला सामोरं जातो. हो अलॉंग द कार्पेट चेंडूला पाठवलाय. सीमा रेखा पार चौकार. चाफ्याच्या फुलांनी आणि मोत्यानी आईला सजवुनी, आईला सजवुनी, माझे आईला सजवुनी. जुनी पनवेल शहराची मनाची पालखी येताव जेवुनी, येताव जेवुनी, पालखी येताव जेवुनी. आई तुझ्या पालखीला गुलाल उधलीला ना पनवेल कोणी. थँक्यू डीजे. मॅडी यादव, मॅडी आणि त्याची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी त्यांना विनंती करेल फॅमिली मेंबर्सना की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. मॅडीची फॅमिली या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. अच्छा महेश उंडेर यांची फॅमिली या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हो यावेळचा चेंडू राजचा मोठी फ्लाईट आणि त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलंय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होईल. तिसऱ्या षटकातला खेळ चालू आहे. 2.2 चेंडू आणि 15 धावा धावपलकावरती. एक चौकाराने थोडीशी कहाणी बदलली आहे आणि बदलणं गरजेचं सुद्धा होती. सुपर 6 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. नाही धाव घेऊ दिली आहे. बॅक केलं स्वतःला. आता रन बॉल स्कोरबोर्डवरती धावा बघायला मिळतात. सिद्धांत वारंग
ओहो, रन आउट. फलंदाज बाद, वन मोर विकेट डाऊन. 3 स्टार बारुंडा माऊली संघ पूर्णपणे हावी ठरतोय तो अल्पेश इलेव्हन या संघावरती. अजून एक विकेट येते. 17 वरती 4. 17 वरती 4. अजूनही 17 वरती खतरा तर झालाय. आता सिद्धांत वारंग याला साथ देण्यासाठी समीर विचारे मैदानात आलाय. टीम मीटिंग बोलायला गेली आहे आणि कौतुक करावं तितकं कमी आहे या 3 स्टार बारुंडा माऊलीचं. बघा कशा पद्धतीची ही संघ बांधणी आणि त्या संघातील खेळाडूंनी केलेला परफॉर्मन्स, हा नवीन ऊर्जा त्या बॉलर मध्ये. शेवटचं षटक आहे. 5 बॉल आहेत ना बाकी. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. मॅच का थांबली गंभीर. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय निघून एका धावेसाठी. सिंगल. आणि आता चेक केला जाणारा बॉल कुठे पडलाय. बॉल कुठे पडलाय चेक केला जाईल. 1 आहे की 4 आहे. जर 4 असेल तर सिद्धू स्ट्राइक वरती येईल. आणि जर का, अरे रुको जरा सबर करो, डिसीजन वही आएगा जो असल में रहेगा. सिंगल आहे की चौकार याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. बघूयात सिद्धूने मारलेला हा फटका कुठे जाऊन पोहोचलाय. हो हो, या वेळचा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर, सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा. सिद्धांत वारंगच्या बॅटमधून आलेला चौकार आता खूप मोठा दिलासा देऊन चालला अल्पेश इलेव्हनला. पण 3 स्टार बारुंडा माऊली संघ जो आतापर्यंत चांगल्या लय मध्ये होता, त्यांची लय हलकीशी बिघडत असताना आता दिसते. या चेंडूवरती आलेला चौकार म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूवरती खेळण्यासाठी मिळालेली ताकद आणि ऊर्जा. 21 for 4. 4 बॉल रिमेनिंग. लास्ट 4 बॉल रिमेनिंग. चला पुन्हा एकदा बॉलर तयार. सिद्धू समोर. सुपर 6चा पहिला सामना आहे. फुलटॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. फेकी फलंदाज बाद. 1 मोर विकेट. बड़ी मछली जाल में फंसती हुई सिद्धांत वारंग डिपार्ट्स. सिद्धांत वारंगने रिव्ह्यू रेफर केलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बघूयात. रनआउटचा अटेम्प्ट आणि सिद्धांत वारंग कुठे आलाय आणि पोचलाय की नाही हे चेक केलं जाईल. खूप दूरवरती बॅट. फलंदाज बाद. बड़ी मछली जाल में फंसती हुई, विकेट का पतन होता हुआ सिद्धांत वारंग डिपार्ट्स. सेलिब्रेशन मोठं होत आहे. 3 स्टार बारुंडा माऊली. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अल्पेश कळंबे स्वतः मैदानात येऊन दाखल होतात. 21 वरती धावफलक आहे. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. समीर विचारे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी केली गेले. 1+1. 1+1. 2 धावा. 23. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. स्ट्राइक एंड वरती कोण जाईल. समीर.
समीरला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल. 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गरज होती का या थ्रोची? रनआउटचा अटेम्प्ट होता परंतु ओव्हर एक्साइटमेंट आणि त्यामुळे इथे 1 रन बक्षीस स्वरूपाने मिळतीये. 1 धाव येते. बघूयात समीर पुढील चेंडू. त्यानं एका धावेसाठी चेंडूला खेळलंय. सिंगल धाव आली. स्ट्राईक रोटेट. एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना धावून पोहोचतो 24 वरती. येस. नेक्स्ट मॅचचा टॉस. शरद कळून 500 रुपयाचं बक्षीस, जर 200 रुपयाचं बक्षीस अल्पेश कळंबेला जर चौकार लगावला तर. हो यावेळचा चेंडू डॉट बॉल. जीवदानी माऊली वर्सेस दाडी 11. चला करण्यात टॉस साठी या. पहिला रिव्ह्यू तुमचा फेल झालाय त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू नाही घेऊ शकत. डॉट बॉल आला. धावफलक धाबा किती? 24. 25 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते 3 स्टार बारुंडा माऊली या संघासमोर अल्पेश इलेवन या संघाच्या माध्यमातून. चला दोन्ही कर्णधार जीवदानी माऊली आणि डॅडी 11 टॉस साठी या. स्टेजवरती या. समी क्या लेना? मला पण घेणार. डॅडी इलेवनने टॉस जिंकला आणि फिल्डिंग काढायचा निर्णय घेतलाय. जीवदानी माऊलीला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला 25 धावांचा पाठलाग, 25 धावांचा बचाव आता आपण पाहणार आहोत. चेक केलं जाणार नक्की या चेंडूवरती काय घडलं. पंचांनी रेफर केलं. एकविरा हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय प्रतीकजी राऊत यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल प्रतीकजी राऊत साहेब यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या फुलपाडा प्रीमियर लीग च्या वतीनं. एकविरा हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय प्रतीकजी राऊत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आणि व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन गॉन. राज बाद झालाय. मयूर मैदानात आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी शिवम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. तर आदरणीय डॉक्टर प्रतीकजी राऊत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपल्याला विनंती आहे आपण आदरपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. सौरभ विश्वकर्मा समोर शुभम. सौरभच्या प्रत्येक विकेटला 200 रुपये हे JSR
टीमच्या वतीने देण्यात येणार आहेत. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल. एक धाव येते. सिंगल आल्यानंतर सौरभ पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू त्याला हलक्या हाताने दिशा दिली. सिंगलसाठी खेळले. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. 3 वरती 1, 4 बॉल. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. आत खाली राहणारा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, भुई सपाट, जमिनी लगत आणि त्या चेंडूला विकेट किपरने अडवलंय. डॉट बॉल आलाय. म्हणजेच ओव्हरऑल या षटकामध्ये 2 डॉट आलेत. शुभमला, मयूरला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी एखादा मोठा फटका. समोर समोर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग सिद्धूची, पण एक धाव नाही रोखू शकलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावबाल किती धाबा आहे? 4. एका गाड्याच्या मोबदल्यात टीम 3 स्टार बारुंडा माऊली. निघाला कारल्याला आईचे पालखीला फुलाल उदलीला ना बनवेल कोलीवारा निघाला कारल्याला आईचा जास्तयो सोहळा ना बनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती. आता नवीन षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर सिद्धांत वारंग. 25 धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये 3 स्टार बारुंडा माऊली संघ उतरलाय आणि खूप सारे चान्सेस, खूप सारे संधी त्यांना मिळाल्या. आता 18-21चं इक्वेशन आहे आणि 18 चेंडू 21ची गरज असताना एक बाउंड्रीचा हा जो फासला आहे तो कशा पद्धतीने क्लिअर केला जातो. सिद्धांत वारंगचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना एका धावेसाठी खेळून काढलंय, ढकललंय ऑफसाईडला. एका धावेसाठी सिंगल. प्रत्येकाचे एफर्ट खूप महत्त्वाचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. जर का अल्पेश इलेव्हनला जिंकायचं असेल, पण 3 स्टार बारुंडा माऊली संघ असे चान्स, अशी संधी नाही मिळणार वारंवार. पुन्हा पुन्हा नाही या संधीत मिळणार. सौरभ विश्वकर्मा चांगली फिल्डिंग, एफर्ट, स्वतःला झोकून दिलंय आणि झोकून देत असताना एक धाव वाचवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डॉट बॉल आलाय आणि आता मयूरवरती दडपण वाढलंय. सामना इतका क्लोज आहे की या सामन्यामध्ये एखादी चूक तुम्हाला सामन्याबाहेर नेऊ शकते. आडव्या बाटल्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय अल्पेश कळंबे. संघ मालक आहेत संघाचे हेमंत बनियान आणि त्यांनी चेंडूला अडवलं. बघा कशा पद्धतीने चेंडूला आतमध्ये ढकललंय. अशी फिल्डिंग केली की पुढच्या वर्षी कदाचित रजिस्टर होताना दिसतील. आहेत का? जीवदानी माऊली रजिस्टर आहेत म्हटल्यानंतर आता सूरजला विचार करावा लागेल. इन टीम अल्पेशला खेळवण्याची मला वेळ जवळ नाही आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं. चांगली फिल्डिंग, एक धाव आली. कौतुक अल्पेशचं. मयूरचे एफर्ट सुद्धा खूप चांगले होते. सिद्धांत वारंगचा पुढील चेंडू शुभमसाठी ड्राईव्ह केलंय. काय जबरदस्त एफर्ट आहे. सीमारेखा पार जाणारा चेंडूला फक्त हाताने दिशा दिली आणि बाहेर ढकललं. ओनली 1 रन, फक्त एकच धाव. काय जबरदस्त सामना मैदानात चालू आहे. 3 स्टार बारुंडा माऊली संघ. बघा कशा पद्धतीने एफर्ट. सीमारेखा पार जाणारा चेंडू होता. बिलकुल 4 रन्स मिळाले असते, पण एफर्टला दाद द्यावी लागणार आहे. सनी की बात बनी तब जाके बाउंड्री बची है. समोर डाऊन द ग्राउंड सौरभ विश्वकर्मा. चेंडूला अडवलं, फेकी केली, पण रनआउटचा चान्स गमावला सिद्धांत वारंगने, कारण त्याच्या हातामध्ये चेंडू नाही आला. पुन्हा एकदा सिंगल. धावफलकाची धावा आहेत 8. चेंडूचा खेळ झालाय 5. सेम स्थितीमध्ये ज्या वेळेला मैदानात अल्पेश इलेव्हन संघ खेळत होता त्यावेळेला त्यांची सुद्धा स्थिती तशीच होती. अशी स्थिती होती. 2 षटकानंतर 9 होत्या.
पण त्यांचे विकेट जास्त गेले होते. इथे विकेट वाचवून खेळण्याचा प्रयत्न 3 स्टार बारुंडा माऊलीचा होतोय. अशा वेळेला स्ट्राईक हँडवरती पुन्हा एकदा शुभम. शेवटच्या आणि अंतिम चेंडू या षटकामधील सिद्धांत वारंगच्या. स्क्वॅकट केले, चेंडूला पाठवलं एका धाब्यासाठी. टॅप करत असताना हलक्या हातानं एक धाव सिंगल आली आणि सिंगल आल्यानंतर धावफलक धाबा 9. एका गाड्याच्या मोबदल्यात 3 स्टार बारुंडा माऊली. आता प्रत्येकाने आपापली टीम बघितली आहे म्हणजे आपापल्या मित्र परिवाराला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक जण आता सपोर्ट करताना दिसतोय. 9 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये. समीर विचारे. विचार करायला लावणारं हे षटक आहे. समीर विचारे त्याच्या हातामध्ये चेंडू सोपविलाय. शुभम स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला मयूर. चला थोडी घाई करा, टाइमर इज ऑन नाव. एक जबरदस्त साईट, पॉवर पॅक साईट जी आहे ती अल्पेश 11ची आणि त्याच्या समोर 3 स्टार बारुंडा माऊलीने खूप चांगला खेळ इन टर्म्स ऑफ बॉलिंग फिल्डिंगमध्ये केला आणि आता बॅटिंग करत असताना थोडे मागे जरूर आहेत, पण केव्हाही चित्र बदलू शकतं. या वेळेला काय पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. शुभम पोचलाय असा त्याला विश्वास आहे, पण पंच गंभीरने सांगितलं लेट सी अँड चेक. फेकी झाली, बॅट कुठे होती, स्टंपवर बॉल कधी लागला. हो बिल्कुल क्लोज. रनआउटच्या रूपाने गडी बाद. शुभमला मैदाना बाहेर जावं लागतंय. मोठी विकेट आली आहे, मोठी विकेट. शुभम असं वाटत होतं की या मॅच मध्ये थोडासा जान चुकताना दिसेल, परंतु तोच शुभम रनआउटच्या रूपाने बाद झाला, मैदाना बाहेर गेला. त्याची जागा घेण्यासाठी आता संकेत यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. समीर विचारे समोर हल्ला करण्याच्या नादात आणि धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट आली होती. आता इक्वेशन काय, 11 चेंडू आणि 16 धावांची. मयूर स्ट्राईक एंडवरती आहे. समीर विचारे पुन्हा एकदा 25 धावांचा बचाव मैदानाच्या आतमध्ये अल्पेश 11 करते, पण 3 स्टार बारुंडा माऊलीला काहीतरी वेगळं पण करून दाखवावं लागणार आहे. आलेल्या दडपणाला झुगारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील. नवोदित खेळाडू, नवखे खेळाडू आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे, नवीन जोश आहे आणि या जोशाला मैदानात
ओ यावेळेला काय खूप लांबून चेंडूला टर्न केलं, आतमध्ये जरूर आला पण व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. सिंगल धाव येईल. चांगली टोटल, चांगलं चॅलेंज. सुपर 3 टॉप 3 मध्ये जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि टॉप 3 मध्ये कोणता संघ पहिला दाखवला. वन्स अगेन पुन्हा एकदा वाईट, लगातार 2 वाईट. एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या धावा वाढल्यात. आता 11-14. 11-14 म्हणजे एक चौकारानंतर रनबॉल बनू शकते. मजा येणार आहे या मॅचला, मजा येणार आहे या मॅचला. समीर विचारे हो. यावेळेला काय, यावेळेला काय संकेत यादव. येस, तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाणार आहे. फलंदाज बाद आहे की नाही ते बघितलं जाईल, परंतु संकेत दुसऱ्या धावेसाठी सुद्धा तयार होते म्हटल्यानंतर इथे कदाचित ती धाव पाहिलं जाणार आहे. वारंवार रिव्ह्यू घेतले जात आहेत आणि त्याचं कारण एकच आहे की कोणताही एरर दिसायला नको. हो, ये बहुत ही क्रुशियल है, बहुत ही क्रुशियल है, बहुत ही क्रुशियल. येस, फलंदाज बाद. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. येस, वाढवायचं 6 मिनिट, 6 मिनिटचा टाइम वाढवावा लागेल. रोशन गावकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बावकर, समीर विचाराचा हा चेंडू. हो हो, यावेळेला काय, आणि यावेळेला चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. सिंगल धाव येताना दिसेल. मयूर वरती प्रचंड दडपण है. अब जो कुछ करेगा वो मयूर करेगा. मयूर के हाथ में सब कुछ. मयूर वरती खूप मोठी जबाबदारी येऊन थांबली. 9 चेंडूने 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू या षटकातील निर्णायक. समीर विचारे समोर मयूर. आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. खूप सेन्सिबल आणि टेक्निकली
प्रॉपर बॅटिंग मयूर करतायत, पण दुसऱ्या एंडने त्याला साथ मिळत नाहीये. जे बाकीचे प्लेयर होते ते स्वस्तात जागा सोडून बॅक टू बॅक माघारी परतले आहेत आणि त्यामुळे अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. टीम प्लेयर्स आपल्यासाठी टायमर ऑन आहे, जास्त वेळ घेऊ नका हीच विनंती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. 12-8-12. हो यावेळेला टॅप केलं चेंडूला. हो ये आयटम बहुत बडा हो सकता था. जर का इथून थ्रो केला असता तर अजून मजा आली असती, पण नाही थ्रो केलाय त्यांनी. स्वतःच्या हातात चेंडूला दाबून ठेवलं आणि एकदा धावून कंप्लीट झाली. पण जर का थ्रो झाला असता तर एक्सप्रेशन बघण्यासारखे असतं सगळ्यांच्याच. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. मयूर स्ट्राईक एंडवरती. मयूरवरती खूप मोठी मदार आहे. इथून एक चौकार या मॅचला वेगळी कलाटणी देईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एका धाब्यासाठी खेळलाय. सिंगल धाव आली आणि षटक क्रमांक 30 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावबाल किती धाव आहेत? 15. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 10. चला चला घाई करा. आता टायमर तुमचा वाढवलेला आहे, तिथून कमी नाही करता येणार आणि वाढवता सुद्धा नाही येणार. सो तुम्हाला तुमचं षटक दिलेल्या मिनिटामध्ये कंप्लीट करायचं आहे. अदरवाईज जी काय पॅनल्टी आहे त्याला सामोरं जावं लागेल. नेव्हिलच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्या समोर मयूर. नेव्हिलचा पहिला चेंडू. ओहो ये डिलिव्हरी किया है. इट्स अ वाईड. पंचांकडून इशाराला अतिरिक्त धावेचा. पहिला चेंडू एक्स्ट्रा रन. म्हणजेच काय इथून सामन्याला अजून अवघड केलंय. कॅल्क्युलेशन सगळ्यांना माहीत आहेत, त्यामुळे त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे या मॅचमध्ये अनोखा ट्विस्ट आला. नेव्हिल समोर. आता पुन्हा एकदा मयूर तयार. नेक्स्ट बॉल आणि त्याच्यावरती मयूरने 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला. सिंगल आली आहे आणि सिंगल आल्यानंतर एका धावेने मॅच पुढे चालली आहे. बघा हा सामना जितका हळूहळू पुढे चाललाय ना, याच्या एवढं कोणत्याही मॅचमध्ये टेन्शन वाढलेलं नव्हतं. या मॅचमध्ये थोडंसं टेन्शन जास्त आहे, खेळणाऱ्यांना पण आणि बाहेर बसणाऱ्यांना पण. त्यामुळे इतका मोठा जल्लोष होताना दिसत नाहीये. म्हणून आमचा DJ मयूर सुद्धा तितकाच शांत आहे, कारण टेन्शनची मात्रा वाढली आहे. टेन्शनचं या मॅच ऑलरेडी किती 24 मिनिट्स 24 मिनिटं या मॅचला आतापर्यंत लागलेली आहेत. 18 for 3 येस. लास्ट ओव्हर आहे आणि त्यामुळे नेव्हिल समोर आता मयूर. बघूयात काय चार्ज करतात की अजून काही वेगळं चित्र. महत्वाचा क्षण. हो मोठ्या पटक्यासाठी मयूर जात होते, परंतु बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाहीये. आतापर्यंत नेव्हिलने त्याच्या फ्लाईटनं बीट केलंय दोन्ही फलंदाजांना. 3 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्याने पहा. नीट अँड क्लीन अँड ट्रान्सपरंट दिसेल. आता अनेकांची धडधड वाढली आहे, हृदयाची स्पंदनं वाढायला लागली आहेत. ठाकठूक वाढत चालली आहे. आणि असं असताना एकच सांगेल, कमजोर दिल वाले ये मॅच ना देखे. आता 2 मध्ये 5. मगाशी 2 मध्ये 5 ची गरज असताना बाबूरावचं सेलिब्रेशन सगळ्यांनी बघितलंय. आता या मॅच मध्ये सेलिब्रेशन कोण करणार? नेव्हिल की मयूर की नेव्हिल? लास्ट 2 डिलिव्हरीज, 2 चेंडू आणि 5 धाबा. 2-5. ओ ये बहुत बड़ी डिलिव्हरी थी. 2-5च्या 21 मध्ये मॅच येऊन थांबली. आता 1-5 वरती बीट झालाय मयूर. ओपनिंगला येऊन या 25 धावांचा पाठलाग करत असताना इतका मोठा अपसेट मागील 4 दिवसामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतोय. 1-5. अल्पेश 11 वर्सेस 3 स्टार बारुंडा माऊली. मॅच फिनिश, मॅच ओव्हर अँड व्हॉट अ नॉक. बिग अपसेट. 3 स्टार बारुंडा माऊली संघ 25 धावांचा बचाव करत असताना पराभवाच्या छायेत.
डीजे बंद आहे भाई, डीजे बंद आहे. बाकीच्या पण टीम आहेत त्यामुळे डीजे नाही वाजणार. मॅच चालू करायची आहे. चला नेक्स्ट मॅच.